लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात निषेध करताना शिवसेना ठाकरे गटांच्या कार्यकर्त्यांनी पत्ते फेकण्याचा प्रयत्न केला। हा प्रकार नाशिक रोड येथील दुर्गा उद्यान परिसरात घडला। मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि तिघा शिवसैनिकांना ताब्यात घेतले। विधानसभा सभागृहात मोबाईलवर रमी खेळल्याचा आरोप असलेले मंत्री कोकाटे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित छत्री वितरण कार्यक्रमासाठी दुर्गा उद्यान येथे आले होते। कार्यक्रमानंतर ते देवळाली कॅम्पकडे रवाना होत असतानाच उपजिल्हा प्रमुख असलम उर्फ भैया मणियार, योगेश देशमुख, निलेश शिरसाट आणि इतर 30 ते 35 शिवसैनिकांनी अचानक घोषणाबाजी सुरू केली। या गोंधळादरम्यान काही कार्यकर्त्यांनी हातात पत्ते घेऊन मंत्री कोकाटे यांच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न केला। ही कृती घडत असतानाच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले। यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचे मनोहर कोरडे, निवृत्ती अरिंगळे, मंगेश लांडगे, चैतन्य देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते घटनास्थळी उपस्थित होते। त्यांनी मंत्री कोकाटे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली। दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटांचे कार्यकर्ते विरोधात घोषणांनी आक्रमक झाले होते। पोलिसांनी दोन्ही गटांना समजावून सांगत तणाव निवळण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघा शिवसैनिकांना 2 तासानंतर सोडून देण्यात आले। या घटनेमुळे नाशिक रोड परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून या घटनेबाबत पत्रकारांनी मंत्री माणिकराव कोकाटेंना प्रश्न केला असता त्यांनी मिश्किल अशी प्रतिक्रिया दिली आहे। आता पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या प्रकारामुळे राजकीय पक्षांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणाचे पडसाद आगामी कार्यक्रमांवरही उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही। रोहित पवारांनी अजून 2 व्हिडिओ जे आहेत ते ट्विट केलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं असं चौकशीच्यासाठी मागणी केलेली आहे। त्याच्यामुळे त्यांनी काय टाकलं, या चौकशी अंती सर्व बाहेर येणार आहे। त्यामुळे ते चौकशी अंती जेव्हा बाहेर येईल आणि त्यामध्ये मी जर रमी खेळतो असं सिद्ध होईल तर त्यावेळेस मी माझ्या पदाचा राजीनामा देणार आहे। त्यांचं काय म्हणणं होतं की महत्त्वाची अत्यंत शेतकऱ्यांच्या संदर्भात सभागृहात चर्चा सुरू होती आणि अशा वेळेला आपण एका वेळेस एक तर बोला म्हणा, कुठला तरी एक प्रश्न नीट उत्तर देता येईल तुम्हाला। आता तुम्हाला आदिवासी सुचले काय? याच्या अगोदर आदिवासी सुचले नाही की तुम्हाला जेव्हा व्हिडिओ टाकला तेव्हा त्या आदिवासीच्या प्रश्नाला उत्तरं देत होतो। उत्तरं दिलेली आहे 260च्या अंदर आणि त्यांच्या सर्व प्रश्नाचं समाधान विरोधकांचं मी केलेलं आहे। अच्छा, आता ठाकरे गटाच्या काही लोकांकडून आपल्यावरती कार्ड देण्याचा किंवा दाखवण्याचा प्रयत्न झाला। ठीक आहे, ते त्या ऍक्टिव्हिटी म्हणून करून राहिले। सध्या प्रत्येकाला ऍक्टिव्हिटी म्हणून काहीतरी दाखवायचं, लोकांना मीडियाला दाखवायचंय, पेपरला नाव छापून आणायचंय आणि त्यांना उगीच काही ना आता आपल्या हातात काही राहिलं नाही। मग छोटं काय आहे, छोटं काहीतरी करून मोठं करण्याचा प्रयत्न करता येते, पण त्यांना करू द्या, काय फरक पडत नाही। त्याने काय फार विशेष फरक पडणार नाही। 4-2 लोक आहे फक्त, ते काही येतात जातात, त्यामुळे चालू असं तो काही विचार करायचा राजकारण नाही। तुम्ही जो खुलासा केला स्किप करण्याचा, तर ते म्हणतात 42 सेकंद इतका वेळ कधी स्किप करण्यासाठी लागतो का? मला लागतो, त्याला नसेल लागत। ते जास्त हुशार आहे माझ्यापेक्षा, ते अत्यंत हुशार आहेत। ते जास्त हुशार असल्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम कमी आहे, मी कमी हुशार असल्यामुळे मला प्रॉब्लेम थोडा जास्त आहे। का अडवलं का आम्ही बघितलं, कृषी मंत्री आलेले, मी सिन्नर तालुक्यातून आलेलो आहे। माझ्या शेतीमध्ये आज अशी परिस्थिती आहे, पीक नाहीये, पूर्ण सोयाबीन आउट झालेलं आहे। प्रॉपर मांडी कोकडे सिन्नरचे असल्या कारणाने आम्ही यांना, माझ्याकडे 5 जण होते म्हणून म्हटलं 6 जण लागते रमी खेळायला, म्हणून माणिकराव आलेले त्याला 6 जणांची फील्ड होऊन जाईल म्हणून मी इथं आलो आणि मी सिन्नरहून आलो, माझ्या शेतातून आलेलो आहे। इतकी भयानक परिस्थिती, सिन्नरचा प्रॉपर असून, कृषी मंत्री सिन्नरचे प्रॉपर असून पानसाळ्यामध्ये कधी अजून आले नाही, पानसाळ्यात कधी बघितलं नाही, आम्हाला जनावरांना चारा नाहीये म्हणून आम्ही म्हणलं रम्मी खेळायला या आमच्या बरोबर। आम्ही 5 जण आहे, 6 जण लागतंय फील्डला, तर याच्यात आमचं काय चुकलं? तुम्ही शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख आहात आणि तुम्ही हे आंदोलन इथे करत आहात, काय त्या आंदोलनचा विषय नव्हता। अचानक आम्हाला कळालं का ते आलेले माणिकराव, म्हणून आम्ही अचानक त्यांना भेट द्यायला जाऊ तर पोलिसांनी आम्हाला अडवलं। त्यांना हे विचारायचं होतं का तुम्ही प्रॉपर सिन्नरचे असून आमच्या सिन्नर तालुक्यात तुम्ही येत नाही भेटायला शेतकऱ्यांना आणि तुम्ही रम्मी खेळामध्ये मस्त आहात, मग राजीनामा देऊन टाका। राजीनामासाठी आम्ही वर आलो होतो, पत्ती उचलण्यासाठी नव्हता आलो। चला चला चला, जर असं जर असेल हे सरकार, तर जे विषय मांडायचे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.